झोपून उठणार तेव्हा येणार ना, रविवार आहे आज. हाय, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशा माहित ना, मजेत राहायला पाहिजे. तर मित्रांनो, आज आहे आयतवार, तर आरामाचा दिवस आहे आपला. रविवार म्हटलं तर प्रत्येक मुंबईकरांना माहित असतं, रविवार असला की जरा आरामात सगळ्या गोष्टी होतात. तर आत्ताच उठलंय, वाजलेत बरोबर 9:30. तर श्रावण सोमवार पण संपलेलो आहेत मित्रांनो. तर जाते मच्छी मार्केटला मावरा आणू. माझा काय श्रावण नव्हता पण संपले का म्हणताय. गणपती गावात जायचं आणि 8 दिवस काय खाऊ भेटणार नाही गावात गेल्यावर गणपतीतनं. त्यामुळे आताच कोटा पूर्ण करून घेते हप्त्याभराचा. त्यासाठी जाते मावरा आणूक बाजारात, मार्केटमध्ये, मालाडच्या फिश मार्केटमध्ये. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. मित्रांनो, लेट झालाय मागा आणि ते सुद्धा माणसं बघा भरपूर आहेत. मरणाची पब्लिक आहे. आपलं हक्काचं मार्केट फिश मार्केट आहे आणि मस्त मच्छी पण चांगली फ्रेश भेटतात. त्यामुळे मी जास्त करून इकडे येते. हे बघा कोळंबी बघा, इकडे कोळंबी बघा, फिश आहे मस्त. मावशी कशा कोळंबी किती? 1000 मित्रांनो. बघा 1000 रुपयाची बोलतोय बघा, फ्रेश आहे मावशी. इकडे तिकडे फिरून येते. किती रुपये पाहिजे म्हणता? 500 रुपये मागे दिला नसते मित्रांनो, 100%. सुरमई बघा 2 आहेत मस्त. मावशी कशा सुरमई कशा आहेत? 1200ला एक आहे. 1200 रुपये एक. किती वड्यासारखी फुगले पण. काय बोलायचं, काय सुपारी सुरमई, काय बोलायचं तुला, काय बोलायचं काय. इकडे बघा पापलेट आहेत, हलवा आहे, त्या साईडला सुरमई आहे. आपण आपल्या ठिकाणी जाऊया, त्या साईडला चांगली मच्छी भेटत तिकडे अजून आत गेल्यावर. त्या साईडला मोठी मच्छी आहे बघा, गोल फिश वगैरे, पापलेट वगैरे. गोल फिश बघा केवढा मोठा आहे त्या साईडला मोठी. आज भरपूर मच्छी आल्या. या साईडला कोळंबी बघा. कसा आहे बाबा कोळंबी? 2000 रुपये मित्रांनो. बघा कोळंबी बघा केवढी मोठी आहे ती. 2000 रुपयाचा एवढा मोठा वाटा आहे. आणि तिकडे 2,500. मरणाची महाग आहे पण काय फ्रेश वाटत नाही, याच्यात दम नाही वाटत आहे मागा. तिकडे बघा त्या साईडला कोळंबी आहे, त्या साईडला पण कोळंबीच आहे. वैभवडीचं आहे मी, वैभवडी. 600 रुपये मित्रांनो म्हणताय. 500 रुपये देऊ तयार आहे मावशी ती. आणि ही कशी मावशी? त्या कशा 500? हे 450 रुपये देऊ तयार झाले बघा. आणि ती 500 रुपये देऊ तयार झाली आहे. या साईडला बघा मोठं मासं आहेत, पापलेट आणि सुरमई आहे. आज छत्री घेऊन बसला होता. गेल्या टाइमला मरणाचा पाऊस होता, आज मरणाचा ताप. काय गिराक मारील ना होतच काय तुम्हाला? गिराकायचं मारील, मारून दे. सगळ्याला खोटं सांगतात. काय खोटा कोणा सांगितलंय? कल्याणवर इथे आलंय. कोण कल्याणवर आलाय? मारलं असतं. कोणी खोटं सांगितलंय? कोणी खोटं सांगितलं? माझ्या व्हिडिओ, माझ्या 50 व्हिडिओ पडलेले आहेत, एक पण कोणी खोटा बोललेला नाही मी. आता मारतील भेटलं. माका मारून देत कोणता? इथं कोण नाही मारू शकत मालाडमध्ये. काय आहे? काय घेतलं? काय काय ठेवलं? रावस मच्छी मी नाही खाल्ले की कधी. खाऊन बघायचा, खाशील तेव्हा माहिती पडेल ना. या कायचा मासा आहे? हे पालायचं पाटाचं. मजा नाही. सुरमई कशी विचारते का? सुरमई घे मावशी, सुरमई कशी घे. थळी घेऊन कशा पडले बिडले तर बुबुडीत झालाय सगळा. 800 रुपये सांगताय. या मी नाही खाल्लेला कधी. अगे नको. काय मावशे? ताई म्हणू तुका? ताई म्हणते चल. 200 रुपये देते. 200 रुपये देऊ. माझ्या नावाशी कोण नाही येणार. माझा चॅनल कोणा? मला युट्यूब वाला मला नाही देत ना. देऊन देत ना. लागला कोणी आणि खाल्ला कोणी. शिव्या कोण खाता काय सांग? काय म्हणतेस सांग. 800 रुपये लय माग सांगतेस का मावशी? लय माग सांगतेस. हलवो कसं आहे? हलवो 1500 रुपये एक आहे. मित्रांनो या बघा 1500 रुपये म्हणताय मावशी. 1200 रुपये देऊ तयार झाली आहे, पण माझ्या काय मनात नाही बसत आहे या 1200 रुपयात.
800ला 2. हे 802. हे लहान आहे, हे लहान नाही, मागा मोठा गावचा आहे. हा का तुला खायचा आहे का? पण त्या सांगतच महाग मरणाचा. हे 1200ला देतो. 500 रुपये देऊ, 700 रुपये देऊ, 700 देते. देतं असं 700 भाव, त्याच्यावर जाऊ शकत नाही बाबा. पैसा नाही. गणपती गावात जाऊचा आहे. अरे गणपती गावात जाऊ की नको? आताच पैसा खर्च केला तर गावात काय खाव? हा नाही, मजाक नाही करत ना. मजाक नाही करत हो. देतच तर मी घेते सरळ. 1000ला दे. नाही 1000 रुपये नाही. हे मावशी इथे सांगितलंय मी. योग्य तुला 700ला दे. हे एवढंच 2च. 5वर 2. हे 700. 2 आहे, तो हवा आहे. यो 1200 चालू आहे. तुला देते 1500 रुपये चालू आहे तू. अरे 700 रुपये मित्र मागते या. ती म्हणता काय 1200 रुपये काय? याच्यात काय आहे 1200 एवढा? काय आहे? दुपारी सपत या. हलवा आहे. काय आहे? गावाला आहे तिला. उद्या बघूया. गावी सुट्टी नाही आहे की? गावाला खा. यांच्या गावाला इथंच कमवायचा आणि इथंच खायचा. फुकटच्या गाडीत आज 5 तिकिटी होत्या माझ्या. गेली माणसं माझी भरपूर, मामा वगैरे. पाठी नरेंद्र मोदीची सोडलेली ना ती, मोदीची सरकार. फुकटच्या जेवण खावान पिवान सगळं त्याच्यात फुकट. अरे कोकण म्हटलेला कशा? कोकणात सगळा फुकट भेटता. एकदा जाऊन तरी बघा. मार्केट भरपूर भरला मित्रांनो. तुझी कधी तिकीट आहे? माका घेऊन चल तिकीटीवर. हा चालत एक मागा देऊन टाक. फॅमिली असत ना. आगे नाही तेवढंच. नाही 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 माझा रिचार्ज आपली चार्जिंग संपताय फोनची. लवकर काय तर बघ, नाही असंच जावचा लागत. बटाट्याचा कालान खावचा लागत घरात जाव. अगे तुझ्याकडे उद्या लाईन लागत. उद्या तुझ्याकडे लाईन लागत. आता तिकाच विचारा कसा दिला तिनं. हे मावशे काय आणलंस? काय काय दाखव. हिसाब करतायत. हिसाब करून घेऊन देत. हलवा कसा आहे मावशे? आज कमी आहे मच्छी. अरे जाऊन जेवण झोपून उठणार तेव्हा येणार ना. रविवार आहे आज. मित्रांनो मावशीकडे हलवा आहे. मावशी हा कुठला माशाचं नाव काय? पाला मासा. सॉरी सारखा विसरते या माशाचं नाव. ती व्यस्त आहे जरा. आपण आता इकडे जरा फिरूया, घरात जाऊया. कोळंबी बघा, पापलेट आहे, हलवा आहे. आपण हलवा घेतला भाऊ. मावशीने सांगितला नव्हता 1000 रुपये, 700 रुपये भेटला भाऊ. या बघा बरं आहे का? नक्की कमेंट करा. माका मावशीकडनं कापून घेता मस्तपैकी. या साईडला सगळी मच्छी वगैरे कटिंग करून भेटता. मोठी मोठी मच्छी आहे बघा. मोठी मच्छी इकडं सेल पण होता आणि कटिंग सुद्धा होता. इकडे बघा आपण गोल मासा कटिंग केलाय बघा. इकडे मावशी आल्यामध्ये हे गोल मासा कटिंग केलाय मस्तपैकी. तर आपण इथं मस्तपैकी फुटा करून घेऊया मावऱ्याची आणि घरावर जाऊया पटापट. अशा आडव्या मारा. हा अशा मार. म्हणजे तव्यावर भाजू बरा मस्त भाजती. म्हणजे खुटा नको करू बारकी झेंटा. जास्त जाड नको काढू. हा मस्त काप. भाजू गावी चांगली तेलात. गणपती का जाऊचा आहे तर बघूया. आज नाही गणपती खाणार नाही ना 8 दिवस म्हणून आज खाते. होय आता गौरी कापणार बकरा.
तर मित्रांनो मार्केटमधनं आलं येऊ आणि आल्या मस्तपैकी मावरा घेतला धुवून चांगल्यापैकी आणि तुकडं बघा अशा फ्रेश आहेत, झळकतात येत नसते, झळकतात येत कसे आहेत ते बघा मस्तपैकी. तर आज आपला हलव्याच्या खुट्याचा मस्तपैकी प्रोग्राम आहे, तर करूच आहे. कारण काय आपण गावात जाणार नंतरला आणि गावात गेल्यानंतर 8-10 दिवस आपल्या काय मावरा मच्छी खाऊ भेटणार नाही गौरीपर्यंत. त्यामुळं हप्त्याभराचा कोटा आताच पूर्ण करून घेते पुढच्या हप्त्यातसुद्धा. त्यामुळं हलवा मच्छी आणलेली आहे मस्तपैकी. हलवा आणि हलव्याचा सार बनवायचा आहे असा आजचा आपला मेनू आहे. तर पहिला मीठ वगैरे लावून घेऊया मस्तपैकी, ताई बनवत मस्तपैकी मीठ वगैरे लावून घेऊया चांगल्यापैकी. जरा छोटीच आहेत, रोजच्या प्रपेक्षा जरा छोटीच कुठं नाही. 700 रुपये पडला, 700 रुपये बरा पडला ना. आता काय मच्छी मित्रांनो मार्केटमध्ये फ्रेश योग सुरुवात झालेली आहे. त्यामुळं काय आता काय गणपती नंतरला माणसात तुटून पडणार आहेत मावऱ्या मच्छी खाऊ. गौरी नंतरला आता कशा गणपतीच्या पाया पडल्यानंतरला लोक ज्याचे श्रावण असतात ना ते ॲक्च्युली खायला सुरुवात करतात मच्छी मटण. मग कशी गावी आपण कसं गणपती घरात बसल्यामुळं आपण खात नाही, म्हणजे बनवतच नाही गौरीपर्यंत. तरी काय ह्या वर्षी गौरी बकरा कापूचा मस्तपैकी वाट्याचा देऊन ठेवले येऊ नाव माझा. मग बकऱ्याचं कसं गावात फ्रेश मटण भेटतं जरा. ते का आपण मीठ लावून घेतला हो. त्यानंतरला औषध गावावर नाही बघा आगुळ प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो, बॉटल भरून पाठवता. गावठी आगुळ आहे मस्तपैकी. आगुळ लावून घेऊया, आगुळ लावू चांगला आगुळ लाव. तुमका मित्रांनो आगुळ जर हवा असत तर मी माझा इन्स्टा आय डी पण टाकून देईन तुम्हाला. तुम्ही तुमच्या इन्स्टा आय डीवर मला मेसेज करा, तुमच्या घरपोच आगुळ होईल 100%. कारण काय हे आपला घरगुती आणि गावठी आगुळ आहे बघा. योग्य त्या किमतीत तुम्हाला भेटून जाईल आगुळ. मी माझ्या मित्रमंडळींका पण भरपूर जणांका दिले येऊ. मस्तपैकी आगुळ लावून घेऊया. आगुळ चांगला लागला ना मच्छी हिवसपणा जो असतो ना तो अजिबात लागत नाही नाही गो. तर आगुळ लावून झालेला आहे आणि आता आपण मस्तपैकी मालवणी आपला घरगुती मसाला लावून घेऊया. हे बघा मित्रांनो हे आपला मालवणी घरगुती मसाला आहे. औषध गावावरनं वाटून मसाला आपल्या मिरचीचा वाटून पाठवला नव्हता आणि भरपूर मोठा रवा पाठवला होता. आता हळद पण पाठवला नव्हता आणि मसाला कलर बघा मस्त घरगुती मसाला आहे आपला आणि पाहिजे तसा तिखट. मस्तपैकी आपण मसाला लावून घेऊया आणि हळद लावून घेऊया आणि एक 10 ते 15 मिनटं ठेवूया असं, म्हणजे चांगल्यापैकी खुटाकणीना मसाला चांगला लागू हवा. कलर बघा गावच्या घरगुती मसाल्या कलर बघा, ह्याच्यात कुठल्या प्रकारचा भेसळ कलर नाही हा. या घरगुती औषध वाटून पाठवलेला आहे माझ्यासाठी, खास मावरा बनवता आली एक म्हणून त्यासाठी पाठवलेला आहे. आता मी परत गावात जाणार तेव्हा परत घेऊन येणार. तर मित्रांनो मावऱ्यात तर मसाला लावून ठेवला, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आता मी मच्छी मार्केटला गेले होते, तर माझी जी रेगुलर ज्याच्याकडनं मी घेतो मच्छी ती माणसं कशी बोलतात ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असालच की लांबून माणसं येतात आणि व्हिडिओमध्ये सांगतात असा भाव आहे आणि तुम्ही असा भाव देता. या गोष्टीची आता कल्याणवरनं कोणतरी आलेलं मला माहीत नाही. हे भैया लोक सगळे मच्छी मार्केटचे व्हिडिओ बनवून लोकांना पागल बनवत गेलेले आहेत. माझ्या आतापर्यंत 50पेक्षा जास्तच व्हिडिओ मच्छी मार्केटचे आलेले मित्रांनो. जाऊन चॅनलला नक्की चेक करा. प्रत्येक व्हिडिओ मी जिथे जी मच्छी घेतो जी आवडते मला ती तशीच सांगतो. फ्रेश आहे खराब आहे लगेच त्यांच्या समोरच सांगतो. म्हणजे पाठून चांगली बोलायची आणि पाठून खराब बोलायची आणि पुढे चांगली बोलायचं असं माझं कधीच नसतं. मी आता पण सांगतोय तुम्हाला, मी जेव्हा मच्छी घेतो तेव्हाच तिथं सांगतो अमुक मच्छीचा भाव आहे आणि लगेच मला जे वाटतं ह्या मच्छीला एवढीच भाव किंमत दिली पाहिजे तर त्याच किमतीला मी बोलतो आणि त्याच किमतीने मी घेतो. मी कधी सांगत नाही इथं कमी बाजार मार्केटमध्ये भेटते मच्छी किंवा 200 रुपयात भेटतं 100 रुपयाचा मासा असा कधीच मागत नाही. आणि तुम्ही पण कुठून पण लांबून येत असेल तर नक्की लोकांच्या व्हिडिओ बघता, एकाची व्हिडिओ बघितला आणि इथं 200 रुपयाचा बाजार आहे असा न बघता सगळ्यांच्या माहिती चांगली घेऊनच नक्की या. कारण काय इथे कोण फुकटचा द्यायला बसलेला नाही मित्रांनो. जो तो आपला धंदा करतोय आणि आतापर्यंत मी सांगतो इतके वर्ष मी मच्छी घेतोय, एवढी प्रामाणिक कोळी माणसं आहेत तिथं. मी 1 रुपया सुद्धा जादा दिलेला नाही आणि त्यांनी कधी घेतलेला पण नाही. आणि धंद्यात माणूस कधी सुद्धा 1 रुपया जास्त सांगत असतो, ते आपल्यावर असतं आपण भाव कसा काढायचा काय करायच्या गोष्टी. तर मी प्रत्येक टायमिंगला व्हिडिओ बनवते तेव्हा प्रत्येक टायमिंगला सांगतोय, तेव्हा कधी सुद्धा तुम्ही बाहेरून
माझ्या व्हिडिओ बघून किंवा दुसऱ्यांच्या व्हिडिओ बघून येतात ना, तेव्हा थोडी माहिती घ्या आणि त्याच्यानंतरला ज्या माझ्या प्रत्येक व्हिडिओ बघा. मी कधीच खोटं बोललेलं नाही माझ्या व्हिडिओमध्ये किंवा काय नाही. तर एवढी माहिती सांगायची होती. तर जाऊया आता मस्तपैकी मावरा भाजीला. तर मित्रांनो, पहिलं आपल्या मालवणी पद्धतीचा सार करूचा आहे, त्यानंतर खोटा भाजूचे आहे. तर आपण इथं मसाला वाटून घेतलेला आहे. याच्यात संकेश्वरी मिरची टाकली आहे, कांदा टाकला, खोबरा टाकला, लसूण टाकले, लाल मसाला टाकला आहे, हळद टाकली आहे आणि आपण मस्तपैकी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे. इकडं आपण कढई ठेवलं आहोत, तेल पण टाकलं आहे आणि मस्तपैकी आता आपण कालनाक फोडणी देऊया. तर पहिली टाकलेली आहे लसूणचा तडका द्यायचा आहे आणि त्यानंतरला मसाला टाकायचा. त्यानंतरला जे आपण वाटण वाटलेलं आहे तो मसाला टाकूया. तर चांगला आपण हा मसाला भाजून घेऊया ना अगोदर तेलात. त्यानंतर थोडंसं वॉटर टाकायचं ना. तर आपण या मस्तपैकी तेलात भाजून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकूया. मसाल्यात कलर बघा, आपला जो घरगुती मसाला आहे ना तो एक नंबर. भेसळ पदार्थच नाही त्याच्यात कुठला कलर चांगला दिसणारी ना, बाजारांच्या मसाल्यापेक्षा तरी चांगला म्हणेन मी. तर त्याच्यात थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया. आणि आज आपल्याला सार बनवायचा आहे. या बघा, हलव्याचे जे टकल्या डोक्याकडचा होता ना त्यात आणि शेपट्याकडची 2 कुटा आहेत, त्याचा आपल्याला सार बनवायचा मस्तपैकी. आज कालना उकाळ बघा असा मस्तपैकी आला आहे आणि आपण बेतातच पाणी ठेवलेलं आहे. आणि आता आपण पटकन खुट्या टाकून घेऊया. हलव्याच्या टकड्याकडची कुठं आहेत आणि 2 की 3 शेपट्याकडचे आहेत ना गो. तर आता आपण कोकम आताच टाकून घे, कोकम आणि मीठ, म्हणजे आपल्या 10-15 मिनटात सार पण रेडी होईल. सारा कलर बघा कसा आलाय मस्तपैकी. मालवणी सार म्हटलेला कशा मित्रांनो, बघितल्यावर समजणार माणूस, समाधान वाटतं नाही बघितल्यावरच. आणि ह्या साईडला आपण तवा पण ठेवलेला आहे, तिकडं खुटा बाजूचे आहेत. तर 10 ते 15 मिनटं ठेवलेली आपण खुटा मसाला लावून. ते मसाला बघा मस्तपैकी आतमध्ये मुरला आहे, एवढा मस्त लागला मसाला. आणि या साईडला आपण कोटिंग करण्यासाठी रवा घेतला आहे, मसाला टाकलेला आहे याच्यात, परत तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, हलकासा मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण मस्तपैकी खुटा घेऊयात तेलात भाजून. या साईडला बघा तवा पण आहे. तर चल कोटिंग करून घ्या ती पहिली 2-3 कुटांची. कोटिंग प्रॉपर झाली पाहिजे मित्रांनो. कोटिंग प्रॉपर झाली ना मावरा भाजता पण चांगला आणि जळणार पण नाही, टेस्ट पण चांगली लागतात कोटिंग झाली चांगली की. अशी मस्तपैकी कोटिंग करून घेऊया 1-2-4 कुटांची अगोदर, म्हणजे नंतर तेलात सोडूया. तर तवात आपला कढीपत्ता टाकला आहे, लसूण टाकले आणि मरणाचं तेल तापलेलं आहे. तर ठेव, टाक तोंडा बिंडावर तेलाचा फडका उडाय पेडायचा तोंडा बिंडावर तोंड भाजून. लोक म्हणती खातात लोक बोलूकच तयार आहेत. 3 कुठं टाकलेले आहेत मित्रांनो, सेम आहेत. पोटाकडचा एक आहे आणि डोसक्याच्या साईडचा एक आहे, म्हणजे पोटाकडचीच आहेत 3 तुकडा. काळनात पण इकडे उकाळ आला मस्तपैकी. दुसऱ्याच कुटांनी घे कुठे करून 5-6 कुठं आहेत, म्हणजे 1-2-4 ह्याच्यातच होत आपली भाजून नाही. 2-2, 3-3 भाज. सण भूक पण लागली आहे. तेल टाकून घेऊया थोडासा. फास्ट कर थोडा गॅस. त्या साईडनी भाजली असती, घे परतून घे पटापट. तर मित्रांनो एका साईडची भाजलेली आहेत आणि आपण आता नका घेता खुटांनी परतून भाजली पाहिजे मस्तपैकी. रवा बघा करापला पण नाही आहे आणि आतमधला पीस जो आहे ना मावऱ्याचा तो पण भाजला आहे मस्त. तर या साईडला आपला कालवण पण झाला आहे मस्तपैकी. तर झालाच आहे ना. आता कोथिंबीर टाकून घे आणि गॅस बंद करून टाक. कलर वा मस्तपैकी. कालवण पण इथं झाला आहे. ही भाजली की कुठं आपण इथं कोटिंग करून घेतलेली आहे. अजून 4 कुठं आहेत, म्हणजे एकदम अजून 1-2 वेळा होतील ना.
तर ही कुठं 3 मस्तपैकी भाजली आहेत, त्यांका घेऊया काढून. बघा कशी कुरकुरीत भाजलेत नाही गो. बघा तर दुसरी 3 कुठं टाक. दुसरी 3 कुठं टाकून घेऊया. 3 राहती की 4 होते आता नंतरच्या टायमिंगला पण 2-3 टाकूची लागते. 3 कुठं टाकला भाव हेंकावून घेऊया भाजून. ह्या इकडे जरा घ्या, लसूण इकडे घ्या, नाही तर करपलं ना काळा पडत ते. तर मित्रांनो मावरा भाजून झाला आणि भाजून जसा झाल्याबरोबर लगेच ताट घेतले आणि जेवक बसले. कारण काय मच्छी जेव्हा टायमिंगला असतात तेव्हा माका काय भूक तर अजिबात आवरत नाही. तर ह्या साईडला आपण घेतला बा मावरा 2 खुटा घेतला आहे. एकान मन माझा भागणाऱ्यातला नाही आहे आणि त्यामुळे 2 खुटा घेतले आहे. हलव्याची इकडं हलव्याचा कालन आहे. कालन बघा 1 नंबर झालेला आहे. तर ह्याच्यात पण शेपटाकडचा तुकडा आहे. इकडं कांदा आहे, लिंबू आहे आणि गावठी तांदळाचा भात आहे. गावठी तांदळाच्या भाताबरोबर जेव मच्छी मटणना 1 नंबर. तर मी सुरुवात करते मित्रांनो, तुम्ही पण येवा जेव. तर टेस्ट पहिली सांगते तुमका कशी झाली आहे ती मावऱ्याची. मस्तपैकी असं लिंबू घेऊया पिळून मावऱ्यावर. आणि हा बघा कालन बघा, वा 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 गरम गरम आहे रे बाबा. घेऊया असा टाकून. तर येवा मित्रांनो जेव घेवा, लय गरम आहे रे बाबा. तर मित्रांनो जेव घेवा. तुमका सांगते पहिली तर टेस्ट कशी आहे ती. कारण का आता राहत नाही माका, भरपूर भूक लागली आणि लेट पण झालं, भरपूर झाले 1:30 वाजलेत. तरी म्हणते एवढी माका भूक लागता तरी कशी. आणि मावरा म्हटलं की माझ्या पोटात तर अगोदरपासून भूक लागता. तर येवा मित्रांनो तुम्हाला सांगते टेस्ट कशी आहे ती. खतरनाक खतरनाक 1 नंबर. जेव्हा सार आहे ना 1 नंबर झालेला आहे आणि त्याची जी टेस्ट आहे ना ती वेंगाळत आहे तोंडात. म्हणजे विचार करा किती खतरनाक झाला असता. आणि हलवा बघते शिजला काय. त्याला ताय आहे मेन मटेरियल पाठी राहिला आहे. हा बघा हलवा बघा प्रॉपर शिजला आहे बघा. कोटिंग बिटिंग बघा मस्त. जबरदस्त मित्रांनो जेवण घेते आणि भूक लागली आता. माका बोलीची पण ताकद नाही बाबा, बस झाला. तर जेव घेते. व्हिडिओ झालेली आहे मोठी मित्रांनो. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. त्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं, गावी जायला सर्वजण आतुरतेतलेले आहेत गणपतीच्या दर्शनासाठी, गणपतीच्या आगमनासाठी. तर जाताना सावकाश जा, काळजी घ्या. ट्रेनमधनं जाताना वगैरे सावकाश घ्या. त्या दिवशीच आता व्हिडिओ एक व्हायरल झाली आहे. लेडी राहिली खाली आणि तिचा जेंट्स चढला वर आणि ट्रेन झाली चालू होती. तर त्यामुळं असं न करता आपल्या परिवारांना सर्व काळजीपूर्वक घेऊन चढा आणि सुखरूप घरी पोचा. आणि गणपती आहे त्यामुळं काळजी करून जा. कारण का गावची पण व्यक्ती माणसं आपली आतुरतेने वाट बघतायत आणि काळजीपूर्वकच तुम्ही प्रवास करा आणि योग्य त्या गाडीने जा. तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ झालेला मोठ्या चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि सर्वात प्रथम तर गावच्या सगळ्या व्हिडिओ आपल्या येणार आहेत गणपतीच्या. तर नक्की बघा. आता हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. भेटण्यास बोलावतो. तोपर्यंत बाय बाय.